इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण पहिले लोकसंख्या भाग 1 स्वाध्याय. प्रश्न पहिला, अचूक सहसंबंध ओळखा. ए विधान आणि आर कारण. तर यामधील पहिला आहे ए म्हणजेच विधान आहे, सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते. कारण आहे, सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते. तर यामध्ये आहे अ केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ई. 2 ए प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही. आर जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो. तर यामध्ये केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. तर याचं उत्तर आ केवळ आर बरोबर आहे. 3 ए दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते, पण जन्मदर स्थिर राहत असतो. आर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते. केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. तर याचं उत्तर असेल ई. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. भूरचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव. उत्तर, भूरचना हा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा प्राकृतिक घटक आहे. मैदानी व सपाट प्रदेशात जमीन सुपीक, समतल आणि शेतीस पोषक असल्यामुळे तेथे लोकसंख्या दाट प्रमाणात आढळते. अशा भागात सिंचनाची सोय, उद्योगधंद्यांचा विकास आणि वाहतूक सुलभ असल्यामुळे लोकांना स्थायिक होणे सोपे जाते. उदाहरणार्थ, गंगा यमुना खोरे हे दाट लोकसंख्येचे क्षेत्र आहे. याउलट पर्वतीय व डोंगराळ प्रदेशात भूप्रदेश खडतर, हवामान प्रतिकूल आणि वाहतुकीची साधने कमी असल्यामुळे लोकसंख्या विरळ असते. अशा भागात शेती करणे अवघड असल्याने लोकसंख्या कमी राहते. पठारी प्रदेशात काही प्रमाणात लोकसंख्या आढळते, परंतु ती मैदानी भागाइतकी दाट नसते. किनारी प्रदेशात सागरी व्यापार, मत्स्य व्यवसाय आणि बंदरांच्या विकासामुळे लोकसंख्या जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे भूरचनेनुसार लोकसंख्येचे वितरण बदलत असते. 2. जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध. उत्तर, जन्मदर आणि मृत्यूदर हे लोकसंख्या बदलाचे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत आणि त्यांच्यात घनिष्ठ सहसंबंध आढळतो. जन्मदर म्हणजे एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या अर्भकांची संख्या. तर मृत्यूदर म्हणजे दर 1000 लोकसंख्येमागे होणाऱ्या मृत्यूंची संख्या. जर जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या झपाट्याने वाढते, याला लोकसंख्या वाढ म्हणतात. याउलट जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या घटते. जर दोन्ही दर जवळजवळ समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. आधुनिक वैद्यकीय सुविधा, लसीकरण आणि स्वच्छता यामुळे मृत्यूदर कमी होतो. तर शिक्षण, शहरीकरण आणि कुटुंब नियोजनामुळे जन्मदर कमी होतो. त्यामुळे या दोन्ही दरातील फरक लोकसंख्या वाढीचा दर ठरवतो. म्हणून जन्मदर आणि मृत्यूदर यांचा परस्पर संबंध लोकसंख्येच्या बदलावर थेट परिणाम करतो. 3. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा. उत्तर, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा विस्तारणारा टप्पा म्हणून ओळखला जातो. या टप्प्यात मृत्यूदर आधीच कमी झालेला असतो आणि जन्मदरही हळूहळू कमी होऊ लागतो. त्यामुळे लोकसंख्या वाढत राहते, परंतु तिचा दर कमी होत जातो. या काळात देशाचा आर्थिक विकास वेगाने होतो, औद्योगिकीकरण वाढते आणि तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. लोकांचे उत्पन्न वाढते.
जीवनमान सुधारते आणि शिक्षणाची पातळी उंचावते. आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा झाल्यामुळे लोकांचे आयुर्मान वाढते. तसेच कुटुंब नियोजनाबद्दल जागरूकता वाढल्यामुळे कुटुंबाचा आकार लहान होतो. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर वाढते आणि तृतीयक व्यवसायांचा विस्तार होतो. अशा प्रकारे हा टप्पा विकसित देशाकडे जाण्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. प्रश्न 3. भौगोलिक कारणे लिहा. 1. भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. उत्तर: भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे, कारण तेथे मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी झालेला असून जन्मदर हळूहळू कमी होत आहे. आधुनिक वैद्यकीय सुविधा, लसीकरण, स्वच्छता आणि पोषण यामुळे मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. त्याचवेळी शिक्षणाचा प्रसार, विशेषतः स्त्री शिक्षण, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि कुटुंब नियोजनाच्या उपयोजनामुळे जन्मदरात घट होत आहे. तरीही जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ सुरू आहे, परंतु तिचा दर कमी होत चालला आहे. आर्थिक विकास, तंत्रज्ञानाचा वापर आणि जीवनमानात सुधारणा यामुळे भारत हा विकसित देशाकडे वाटचाल करणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात मोडतो. 2. लोकसंख्या वितरण असमान असते. उत्तर: लोकसंख्या वितरण सर्वत्र समान नसून ते असमान असते, कारण विविध प्रदेशातील नैसर्गिक आणि मानवी घटक वेगवेगळे असतात. सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, अनुकूल हवामान आणि संसाधनांची मुबलकता असलेल्या प्रदेशात लोकसंख्या दाट आढळते. उदाहरणार्थ, नदी खोरे आणि किनारी प्रदेश हे दाट लोकसंख्येचे असतात. याउलट वाळवंट, अतिशुष्क प्रदेश, घनदाट जंगले आणि पर्वतीय भागामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे लोकसंख्या विरळ असते. तसेच उद्योग, रोजगाराच्या संधी, वाहतूक व शहरीकरण या मानवी घटकामुळे काही भागात लोकसंख्या जास्त तर काही भागात कमी आढळते. त्यामुळे लोकसंख्या वितरण असमान असते. 3. वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीमध्ये वाढ होते. उत्तर: वाहतुकीच्या सोयी लोकसंख्येच्या वितरणावर मोठा प्रभाव टाकतात. ज्या प्रदेशात रस्ते, रेल्वे, जलमार्ग व हवाई मार्ग यासारख्या सुविधा उपलब्ध असतात, तेथे लोकांची हालचाल सुलभ होते. त्यामुळे व्यापार, उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्राचा विकास होतो. अशा भागात रोजगाराच्या संधी वाढल्यामुळे लोक त्या भागाकडे स्थलांतर करतात आणि तेथे स्थायिक होतात. यामुळे त्या प्रदेशातील लोकसंख्या वाढते. याउलट ज्या भागात वाहतुकीची साधने अपुरी असतात, तेथे लोकसंख्या कमी आढळते. म्हणून वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्ती वाढण्यास चालना मिळते. 4. लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ होते. उत्तर: तिसऱ्या टप्प्यात देश आर्थिकदृष्ट्या प्रगती करीत असतो. शेतीवर अवलंबित्व कमी होऊन उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्राचा विस्तार होतो. कारखाने, उत्पादन उद्योग, व्यापार, बँकिंग, शिक्षण, आरोग्य, वाहतूक व संप्रेषण या क्षेत्रांमध्ये वाढ होते. यामुळे द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. लोक ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर करतात, त्यामुळे शहरे विकसित होतात. या सर्व घटकामुळे तिसऱ्या टप्प्यात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचा मोठा विस्तार होतो. 5. जन्मदर कमी असून सुद्धा लोकसंख्या वाढू शकते. उत्तर: जन्मदर कमी होत असला तरी लोकसंख्या वाढ होऊ शकते, कारण जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त असतो. मृत्यूदरात झालेली मोठी घट ही लोकसंख्या वाढीचे मुख्य कारण असते. तसेच आधीपासून असलेली मोठी लोकसंख्या ही देखील वाढीस कारणीभूत ठरते. जरी प्रति हजार लोकांमागे जन्मांची संख्या कमी झाली तरी एकूण लोकसंख्या मोठी असल्यामुळे जन्माची एकूण संख्या जास्त राहते. त्यामुळे लोकसंख्या वाढ चालूच राहते. 6. लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून आहे. उत्तर: लोकसंख्या घनता म्हणजे एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या लोकांची संख्या होय. ती काढताना एकूण लोकसंख्या आणि त्या प्रदेशाचे क्षेत्रफळ हे दोन घटक विचारात घेतले जातात. जर एखाद्या प्रदेशात क्षेत्रफळ कमी आणि लोकसंख्या जास्त असेल तर तेथे लोकसंख्या घनता जास्त असते. याउलट क्षेत्रफळ मोठे आणि लोकसंख्या कमी असेल तर घनता कमी असते. त्यामुळे लोकसंख्या घनता ही या दोन्ही घटकावर अवलंबून असते आणि यामुळेच विविध प्रदेशांमध्ये घनतेत फरक आढळतो.
प्रश्न चौथा सविस्तर उत्तरे लिहा. 1. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते? उत्तर. पृथ्वीवरील लोकसंख्येचे वितरण एकसमान नसून ते अत्यंत असमान आहे. काही प्रदेशामध्ये लोकसंख्या खूप दाट असते तर काही ठिकाणी अतिशय विरळ असते. या असमानतेमागे अनेक प्राकृतिक घटक कारणीभूत असतात. हे घटक मानवाच्या जीवनशैली, उपजीविका आणि वस्तीच्या स्वरूपावर थेट परिणाम करतात. 1. भूरचना. सपाट व मैदानी प्रदेशात वाहतूक, शेती व बांधकाम सुलभ असल्यामुळे लोकसंख्या जास्त असते. पर्वतीय भागात खडतर भूभागामुळे वस्ती कमी. 2. सपाट व सुपीक जमीन. सुपीक जमीन शेतीस पोषक असल्याने अन्न उत्पादन वाढते व लोकसंख्या टिकून राहते. 3. हवामान. समशीतोष्ण हवामान मानवासाठी अनुकूल असल्याने वस्ती वाढते. अतिउष्ण, थंड किंवा कोरडे हवामान वस्तीला अडथळा ठरते. 4. पाण्याची उपलब्धता. नद्या, तलाव, किनारी भाग येथे पाणी सहज उपलब्ध असल्याने शेती, उद्योग व वस्ती विकसित होते. 5. मृदा. गाळाची, काळी व ज्वालामुखी मृदा सुपीक असल्यामुळे शेती चांगली होते व लोकसंख्या वाढते. 6. नैसर्गिक संसाधने. खनिजे, जंगले, ऊर्जा स्रोत असलेल्या भागात उद्योगधंदे वाढतात व रोजगारामुळे लोकसंख्या आकर्षित होते. 7. नैसर्गिक आपत्ती. पूर, भूकंप, चक्रीवादळ, दुष्काळ यामुळे लोकसंख्या कमी होते किंवा स्थलांतर वाढते. 8. प्रदेशाची अनुकूलता. ज्या भागात सर्व नैसर्गिक घटक अनुकूल असतात तेथे लोकसंख्या केंद्रित होते. अशा प्रकारे प्राकृतिक घटक लोकसंख्येच्या वितरणाचा पाया ठरतात. मानवी विकास जरी महत्त्वाचा असला तरीही नैसर्गिक परिस्थिती हा मुख्य निर्धारक घटक राहतो. 2. लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि 5व्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा. उत्तर. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार लोकसंख्या वाढ वेगवेगळ्या टप्प्यातून बदलत जाते. पहिला आणि 5वा टप्पा या दोन्हीमध्ये लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही, परंतु त्यामागील कारणे, परिस्थिती व विकासाची पातळी पूर्णपणे वेगळी असते. 1. जन्मदर. पहिल्या टप्प्यात खूप जास्त असतो कारण कुटुंब नियोजनाचा अभाव व ज्ञान, तर 5व्या टप्प्यात अत्यंत कमी असतो कारण शिक्षण, जागरूकता व नियोजन. 2. मृत्यूदर. पहिल्या टप्प्यात रोगराई, दुष्काळ व वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे जास्त, तर 5व्या टप्प्यात प्रगत आरोग्य सेवेने खूप कमी. 3. लोकसंख्या वाढ. पहिल्या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदर दोन्ही जास्त असल्याने वाढ कमी. 5व्या टप्प्यात जन्मदर अत्यंत कमी असल्याने वाढ नगण्य किंवा नकारात्मक. 4. आर्थिक स्थिती. पहिल्या टप्प्यात देश मागास व शेतीप्रधान, 5व्या टप्प्यात देश अत्यंत विकसित व औद्योगिक. 5. जीवनमान. पहिल्या टप्प्यात जीवनमान खालावलेले, 5व्या टप्प्यात उच्च व समृद्ध जीवनशैली. 6. शिक्षण व जागरूकता. पहिल्या टप्प्यात शिक्षणाचा अभाव, 5व्या टप्प्यात उच्च शिक्षण व जनजागृती. 7. लोकसंख्या रचना. पहिल्या टप्प्यात बालसंख्या जास्त, तर 5व्या टप्प्यात वृद्ध संख्या जास्त. 8. तंत्रज्ञान व सुविधा. पहिल्या टप्प्यात तंत्रज्ञान व आरोग्य सुविधा अपुऱ्या, तर 5व्या टप्प्यात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध. म्हणूनच पहिला टप्पा हा मागास व अविकसित समाजाचे प्रतीक आहे, तर 5वा टप्पा हा विकसित व प्रगत समाजाचे द्योतक आहे. दोन्ही टप्प्यात लोकसंख्या वाढ कमी असली तरी त्यामागील कारणे व परिस्थिती पूर्णतः भिन्न असतात. 3. चौथ्या व 5व्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील? उत्तर. लोकसंख्या संक्रमणाच्या 4थ्या व 5व्या टप्प्यातील देश अत्यंत विकसित असतात. या देशामध्ये जन्मदर व मृत्यूदर दोन्ही कमी असतात, परंतु यामुळे काही गंभीर सामाजिक व आर्थिक समस्या निर्माण होतात. 1. जन्मदर कमी. नवीन पिढीची संख्या कमी झाल्याने लोकसंख्या वाढ थांबते किंवा घटते. 2. वृद्ध लोकसंख्या वाढ. वृद्धांचे प्रमाण वाढल्याने समाजावर अवलंबित्व वाढते. 3. कामगारांची कमतरता. कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्या कमी असल्याने उद्योगधंद्यांना अडचणी येतात. 4. आर्थिक ताण. सरकारला पेन्शन, आरोग्य सेवा
व सामाजिक सुरक्षेसाठी मोठा खर्च करावा लागतो. 5. उत्पादनात घट. कमी कामगारांमुळे उत्पादन व आर्थिक वाढ मंदावते. 6. स्थलांतर व अवलंबित्व. परदेशी कामगारावर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे सांस्कृतिक बदल होतात. 7. कुटुंबाचा लहान आकार. एकल कुटुंबे वाढतात व पारंपरिक कुटुंब व्यवस्था बदलते. 8. लोकसंख्या घट. दीर्घकालीन लोकसंख्या घटल्यास देशाचा विकास, संरक्षण व अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. अशा प्रकारे 4थ्या व 5व्या टप्प्यातील देशांना लोकसंख्या घट व वृद्धत्व यासारख्या समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे संतुलित लोकसंख्या राखण्यासाठी योग्य धोरणे व नियोजन आवश्यक ठरते. प्रश्न 5वा. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नाव द्या. तर मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताची आकृती काढून योग्य नाव देता येतील. प्रश्न 6. जगाच्या आराखड्यात खालील बाबी दाखवा व सूची काढा. बाबी आहेत: ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश, भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश, लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 5व्या टप्प्यातील कोणतेही 2 देश, लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 2ऱ्या टप्प्यातील 2 देश. तर मित्रांनो, आपल्याला या पद्धतीने याचे उत्तर देता येईल.